बीड आरोपीचं नवं सीसीटीव्ही समोर आलंय। आरोपी बालाजी तांदळेचं सीसीटीव्ही समोर आलंय। धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात धमकावणाऱ्या बालाजी तांदळेचा आणखी एक कारनामा उघड झालाय। आरोपींना पोलीस ठाण्यात ब्लँकेट देण्यासाठी ब्लँकेट खरेदी केले। ब्लँकेट खरेदी करतानाचा सीसीटीव्ही सध्या समोर आलाय। गेवराईतल्या एका मॉलमधून तांदळेनं ब्लँकेट खरेदी केलं आणि गेवराई पोलीस ठाण्यात अटक असलेल्या विष्णू चाटेला ब्लँकेट दिला। यापूर्वी बालाजी तांदळेनं केज न्यायालय परिसरात आरोपींना पाण्याच्या बाटल्या दिलेल्या होत्या। एक धमकी वजा म्हणजे इशारा पण देण्याचा प्रयत्न केला, घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर हे जे कारनामे समोर आलेले 6 तारखेला 9 तारखेला त्याच्यानंतर 1 तारखेला तिथं माझ्यासोबत 4 तारखेला पुन्हा जे विष्णू चाटे आरोपी ते जे गेवराईला होते त्यांना रगी वगैरे पोहोच करणे, केजला आरोपी आल्यानंतर त्यांना पाण्याच्या बॉटल देणे, याच्यावर देशमुख कुटुंबियांना नाही यंत्रणेनं उत्तर दिलं पाहिजे। समाजाला 100% झाली पाहिजे ना। मग तेच तपास झाल्याशिवाय कारवाई कशी होईल? त्यांनी का असं केलं? त्याला कोणी अभय दिलं किंवा त्याला कोणी एवढी पुष्टी दिली? एवढं कसं करू शकला ते? किंवा हे सगळं आरोपीला करणं आहे का अलाउड? हे सगळं उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे। दरम्यान आरोपी बालाजी तांदळेचे कारनामे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1 जानेवारी तांदळे कराडला बीड पोलीस ठाण्यात भेटला। तांदळेने धनंजय देशमुखांना 1 जानेवारीला धमकावलं। 4 जानेवारीला गेवराईतील मॉलमधून 2 ब्लँकेटची खरेदी त्यानं केली। पोलीस कोठडीतील विष्णू चाटेला ब्लँकेट दिल्याचा संशय आहे। 6 जानेवारीला 4 आरोपींना पाण्याच्या बाटल्या त्यानं दिल्या। विष्णू चाटेच्या ऑफिसात आरोपींसोबत तांदळे दिसला। तांदळे विरोधात धनंजय देशमुखाची एसपीकडे तक्रार। तक्रारीवर अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही।